अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदारांच्या दुःखद निधनानंतर शोकप्रस्ताव मांडण्यात आला। यावर बोलताना अनेकांना भावना अनावर झाल्या। उद्धव ठाकरेंनी अजितदारांना श्रद्धांजली अर्पण केली। मात्र याच वेळी बोलताना ठाकरेंनी भाजपला खडे बोल देखील सुनावले आहेत। पाहूयात। अजितदारांना श्रद्धांजली हा शब्द मला वापरावा लागतोय, याचं खूप मनामध्ये दुःख आहे। आपण सगळेजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे। कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं। जनतेच्या विकासाचे राजकारण करत असताना दादांवर नको नको ते आरोप झाले। जेव्हा तो माणूस आपल्यात नाहीये याचा जेव्हा आभास आपल्याला होतो, त्या टायमाला त्याचं मोठेपण जे आहे, प्लस बाजू जे असतात ते आपल्या समोर यायला सुरुवात होतात। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदारांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शोकप्रस्ताव मांडण्यात आला। अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला। मात्र याच शोक प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाची सध्या चर्चा सुरू झाली आहे। अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना उद्धव ठाकरे भावुक झाले। उद्धव ठाकरेंना शब्द फुटत नव्हते। त्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी अजितदारांवर करण्यात आलेल्या आरोपांवरून खडे बोलही सुनावले आहेत। अजित पवारांवर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करण्यात आले। दादांना बदनाम करणारेच आज हळहळ व्यक्त करतायत। कुणाला किती बदनाम करायचं याला काही मर्यादा असल्या पाहिजेत, असं म्हणत ठाकरेंनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत। आज मला तरी असं कधी वाटलं नव्हतं की अजितदादांबद्दल असा प्रस्ताव येईल आणि त्याच्यावरती आपल्याला बोलावं लागेल, हे मनात कधीच आलेलं नव्हतं। अचानकपणाने ही वेळ आपल्यावरती ओढवलेली आहे। मी अत्यंत भारावलेले आणि जड अंतःकरणाने अजितदादांना श्रद्धांजली हा शब्द मला वापरावा लागतोय, ह्याचं खूप मनामध्ये दुःख आहे। कारण अशी माणसं ही पुन्हा पुन्हा होत नाहीत। असे मित्र, असे सहकारी हे पुन्हा पुन्हा मिळत नाही। मी या सर्वांना माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे आणि माझ्या पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आणि पुढचं वाक्य खरंच बोलणं फार अवघड आहे, पण त्यांच्या आत्म्यास शांती लाभो। अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत। हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो। मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळेजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे। कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे। अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले। एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता। दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं। एखादा खचलेल्या मनाचा असता तर त्यांनी खरोखर जीव दिला असता। उद्धव ठाकरेंनी मांडलेला हाच मुद्दा रोहित पवारांनीही उपस्थित केला। दादांवर नको नको ते आरोप झाले। दादा तेव्हा अस्वस्थ व्हायचे, पण एकही आरोप सिद्ध करता आला नाही। दादा आता नाही आहेत, त्यामुळे त्या आरोपांचे डाग पुसले पाहिजेत, अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे। दादांबरोबर असताना जेव्हा दादांवर बिनाबुडाचे त्या ठिकाणी काही गोष्टी बोलल्या जायचे, तेव्हा दादांना खूप मोठ्या प्रमाणात वाईट वाटायचं। जनतेच्या विकासाचे राजकारण करत असताना दादांवर नको नको ते आरोप झाले। ज्या दादांनी आयुष्यभर स्वच्छतेचा आग्रह धरला, त्यांच्या अंगावर आरोपाचे डाग उडवले गेले। त्यावेळी दादा किती अस्वस्थ व्हायचे हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती। विशेष म्हणजे यातील एकही आरोप या मंडळींना सिद्ध करता आला नाही। उलट ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच नंतरच्या काळामध्ये त्यांची प्रशंसा केलेली आपण सर्वांनी बघितली। मी खरं तर विनंती करतो की आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत। जे आरोप झाले ते कधी सिद्ध झाले नाही, ते आरोपच होते, नाही तर राजकीय कदाचित भाषणं असू शकतात। आणि मग अशा पद्धतीने जर आरोप त्यावेळेस केले असतील तर आज दादा जर आपल्यात नसतील तर ते आरोप आणि ते डाग आज जर आपल्याला पुसता आले तर त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे। उद्धव ठाकरे आणि रोहित पवारांनी मांडलेल्या मुद्द्यावरून शिवसेनेनंही प्रतिक्रिया दिली आहे। माणूस निघून गेल्यावर त्या माणसाचं कर्तृत्व समजतं, असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं। माणूस जेव्हा असतो ना, त्या टायमाला त्याची किंमत नसते, त्याला आपण असं गृहीत धरतो ना। एखादं त्याचं स्टेटमेंट, त्याच्यावर टीका टिप्पणी करणं किंवा त्यांना काही चित पकडणं, त्यांच्यावर काहीतरी आरोप प्रत्यारोप करणं, हे सर्व राजकारणात चालतं। परंतु जेव्हा तो माणूस आपल्यात नाही आहे याचा जेव्हा आभास आपल्याला होतो, त्या टायमाला त्याचं मोठेपण जे आहे, प्लस बाजू जे असतात
ते आपल्या समोर यायला सुरुवात होतात. अरे दादांनी असं केलं, त्यांनी असं केलं. अजित पवार विरोधात असताना जलसिंचन घोटाळ्यावरून भाजपनं त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान याच आरोपांचा धागा पकडून उद्धव ठाकरेंनी सभागृहात भाजपला खडे बोल सुनावले. त्यामुळे राजकीय वर्तुळात वावरताना आरोप करताना ही संपूर्ण गोष्टींचा बारकाईनं अभ्यास करणंही गरजेचं असतं, हेच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.